चाळीसगाव शहरासह तालुक्यात अवैधरित्या गॅस रिफिलिंगचा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सर्रास सुरू असून घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार होत असल्याची चर्चा होते। जिल्ह्यात अवैध गॅस रिफिलिंग प्रकरणी काही कारवाया पोलिसांकडून अलीकडेच करण्यात आल्या। चाळीसगाव शहरासह तालुक्यात अशा कारवाया का होत नाही असा सवाल निर्माण होत असून गॅस रिफिलिंगसाठी गॅस सिलेंडर मिळतं कुठून अशी चर्चा देखील या निमित्तानं होत आहे। पैसा कमावण्यासाठी सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ खेळला जात असल्याचं देखील बोललं जात आहे। जिल्ह्यात घरगुती गॅस अवैधरित्या वाहनात भरताना वाहनांचा स्फोट झाल्याचा प्रकार अलीकडे घडला होता। या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी अवैध गॅस रिफिलिंग प्रकार उघडकीस आणून कारवाई करण्यात आली। चाळीसगाव तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणावर अवैध गॅस सिलेंडर रिफिलिंग होत असल्याची चर्चा दबक्या आवाजात होत आहे। पेट्रोल डिझेलचे वाढते दर आणि चारचाकी वाहनांना कमी मिळत असलेले ॲव्हरेज यामुळे वाहनांमध्ये सर्रासपणे गॅसचा वापर केला जात असल्याचं बोललं जाते। त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया व कागदपत्रांची पूर्तता करून वाहनांना गॅस जोडून देण्याची प्रक्रिया महागडी असल्यानं अवघ्या काही हजारात कोणत्याही कागदपत्राविना गॅस सिस्टीम जोडून मिळत असल्यानं गॅसवर चालणाऱ्या वाहनांची संख्या वाढत असल्याचं दिसून येत आहे। वाहनांचा गॅस जोडून बेकायदेशीरपणे वाहनात गॅस भरणाऱ्यांची संख्या अधिक आहे। याचं कारण अधिकृत पंपांवर गॅस भरण्यासाठी लांब जावं लागतं। त्यामुळे 1200 रुपयात 14 किलो गॅस भरण्यासाठी सर्रास हाच पर्याय वापरला जातोय। दीपक जाम, चाळीसगाव स्पीड न्यूज, चाळीसगाव।